अक्षराज न्यूज, अचूक वेध, अचूक बातमी। डोंबिवलीत रिक्षा चालकांचा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात संतापाचा उद्रेक। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण जिल्हा प्रमुख माजी नगरसेवक दीपेश पुंडलिक म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली डोंबिवली पश्चिमेत होणाऱ्या वाहतूक विभागाच्या गलथान कारभाराविरोधात आज दिनांक 11 एप्रिल रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय चौकात डोंबिवलीतील अंकुश म्हात्रे, उदय शेट्टी, प्रकाश तेलगोटे, श्याम चौगले, सूरज पवार, नितीन पवार, प्रमोद कांबळे, संजय पाटील आणि सर्व रिक्षा चालक मालक पदाधिकारी युनियनच्या वतीने भव्य रिक्षा बंद आंदोलन व जोरदार निदर्शने करण्यात आली। सहाय्यक पोलीस आयुक्त वाहतूक विभाग कल्याण संजय साबळे आणि डोंबिवली सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीराम पाटील यांनी मागण्या मान्य करून त्वरित योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने आंदोलन महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून स्थगित करण्यात आले। अक्षराज मीडियासाठी विश्वनाथ शेनॉय, डोंबिवली, ठाणे। मी अंकुश म्हात्रे, रिक्षा युनियनचा कार्याध्यक्ष। या वाहतूक नियंत्रण शाखेला वारंवार पत्रव्यवहार करून तरी देखील त्यांनी त्याची दखल घेतली नाही। शेवटी आम्ही वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला। मग वरिष्ठांनी आमच्या नेते पुंडलिक म्हात्रे यांची संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही आंदोलन करा। रिक्षा बंद आंदोलन करणार होतो, पण ह्या उन्हाचा त्रास लोकांना होऊ नये याच्यासाठी आम्ही रिक्षा बंद केला नाही। म्हणून एक 550 रिक्षा चालक मिळून आम्ही इथे निदर्शने करतो। आमची छोटीशी मागणी आहे की वाहतूक सुरळीत व्हावी, त्यासाठी 3 कॉन्स्टेबल, फक्त 3 कॉन्स्टेबल वाहतूक इथेशी वेस्टला द्यावे। एक रसरंजन नाका, भळे रोड आणि दीनदयाळ चौक, या चौकात 3 कॉन्स्टेबल असले तर वाहतूक सुरळीत होईल। मित्रा, मानकोली ब्रिज चालू झाल्यापासून इकडे वाहतुकीची कोंडी वाढली, वाहतूक संख्या वाढलेली आहे। तरी पण एकच सांगतो आम्हाला, त्या या वाहतूक नियंत्रण शाखेला आज जर त्यांनी आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर याच्यानंतर मात्र खरोखरच रिक्षा डोंबिवलीच्या संपूर्ण रिक्षा बंद करून वाहतुकीची कोंडी करून यांच्या विरोधात आम्ही आंदोलन छेडू, एवढं तुम्ही आमचं म्हणणं आहे।